नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित नागवेकर। आज एक मी नवीन स्कॅम रिलेटेड अलर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय आणि हा स्कॅम आहे स्टेगनोग्राफीचा। स्टेगनोग्राफी हा खूप जुना वर्ड आहे। स्टेगनोग्राफी म्हणजे एखाद्या कुठल्याही इमेजमध्ये त्याच्यामध्ये वेगळा कंटेंट हाईड करणे, हिडन काहीतरी ठेवणं त्याच्यामध्ये, याला स्टेगनोग्राफी म्हणतात। सो स्टेगनोग्राफीच्या सहाय्याने याचा वापर करून आता सध्या नवीन स्कॅम करण्याची पद्धती हॅकर्स स्कॅमर्स अवलंबन करत आहे। सो याच्याबद्दल आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्या समोर मी हा व्हिडिओ करत आहे। याच्याही आधी मी काही डिजिटल अरेस्ट बद्दल व्हिडिओ केला होता। MSCB चे स्कॅम पेमेंट करण्यासंदर्भातले स्कॅम जे करण्यात येत होते त्याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ केला होता। सो अशा पद्धतीचाच अलर्ट करणारा हा एक नवीन व्हिडिओ मी आपल्या समोर करतोय। आता स्टेगनोग्राफी स्कॅम कसे करतात, तर तुमच्यापर्यंत कोणत्याही पद्धतीने तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट केला जातो। व्हॉट्सअप थ्रू असेल किंवा टेलिफोन कॉल थ्रू असेल। व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला एक फोटो येतो, त्या फोटोमध्ये तुम्हाला कुठली तरी एक इमेज असते। ती इमेज ज्या वेळेला तुम्ही डाउनलोड करता, ओपन करता, त्यावेळेला त्या इमेजमध्ये जो हिडन कंटेंट ठेवण्यात आलेला असतो तो तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होतो आणि मग जो तुमचा फोन आहे पूर्णपणे हॅकरच्या किंवा स्कॅमरच्या कंट्रोलमध्ये जातो। हे एक प्रकारचं ब्राउझर एक्सप्लॉयटेशन फ्रेमवर्कचा वापर करून सुद्धा करण्यात येतं किंवा कोणत्याही पद्धतीचं एक वेगळं थर्ड पार्टी ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड होतं। सो या पद्धतीने ज्या वेळेला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करण्यात येतो, ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यात येतं, त्यानंतर तुमच्या फोनचा पूर्णपणे कंट्रोल, रिमोट ॲक्सेस कंट्रोल, रॅट असं त्याला म्हटलं जातं, त्याचा कंट्रोल पूर्णपणे हॅकर किंवा स्कॅमर जो आहे त्याच्या कंट्रोलमध्ये जातो आणि असा एकदा कंट्रोल गेला की तुमच्या फोनचे गॅलरी, तुमची फोन बुक, तुमच्या अकाउंटचे डिटेल्स जे काही असेल ते सगळं त्या स्कॅमरकडे सगळं कंट्रोलमध्ये जातं। सो या कंडिशनमध्ये तुमच्या अकाउंटमधनं पैसे जाऊ शकतात, तुमच्या पर्सनल प्रायव्हेट तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, फोनमध्ये गॅलरीमध्ये जे काही फोटोज असतील, सो याचा मिसयूज सुद्धा त्याच्यामधून करण्यात येतो। आणि दुसरा प्रकार याच्यामधून असा होतो की तुमचा ज्यावेळेला फोनचा कंट्रोल अशा पद्धतीने केला जातो आणि त्याच्यामध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डचे डिटेल्स असतील तर त्याचा वापर करून सुद्धा तुमच्या नावावरती अकाउंट्स ओपन केली जाऊ शकतात आणि त्याच्यामधून इलिगल ट्रान्झॅक्शन सुद्धा करून घेतली जाऊ शकतात आणि त्याचा भुर्दंड तुम्हाला होऊ शकतो। सो आता याच्या पुढे जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा फोन येतोय आणि तुम्हाला फोनवर सांगण्यात येतं की आम्ही तुम्हाला एक फोटो पाठवलाय, तो एक मिसिंग व्यक्ती आहे आणि त्या मिसिंग व्यक्तीला तुम्ही ओळखता का, जरा चेक करा, डाउनलोड करून बघा, तर अशा पद्धतीचं किंवा अजूनही पद्धतीचं कुठल्याही टेक्निकने जर तुमच्यापर्यंत असं जर सांगण्यात येतं की तो इमेज डाउनलोड करा किंवा लिंकवर क्लिक करा, तर कृपया करून अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका। जी अननोन आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाहीये, ती लिंक क्लिक करून ओपन करू नका। तसं जर करताय तर तुमचा फोन हुकअप होऊ शकतो आणि तुमच्या फोनचा पूर्ण कंट्रोल स्कॅमर किंवा हॅकरकडे जाऊ शकतो। हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, स्टेटसला शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाऊ दे, अवेअरनेस वाढू दे। सायबर क्राईमपासून सुरक्षित राहणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, एक लक्षात ठेवा। धन्यवाद।